सरनाईकांना उद्धव ठाकरेंनीच शेंदूर फासल्याचं राऊतांनी म्हणत सरनाईकांनी राजन विचारेंबाबत न बोललेलंच बरं असंही म्हटलंय। सरनाईकांवर राऊतांनी हा निशाणा साधलाय। राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदेंनी शेंदूर फासला असं वक्तव्य सरनाईकांनी केलं होतं। राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर फासला म्हणून राजन विचारे ठाण्याचे खासदार होऊ शकले। आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यांनी लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला, आता त्यांनी महापालिकेला निवडणूक लढून दाखवावी आणि निवडून येऊन दाखवावं, तर असं आम्ही मानू की खऱ्या अर्थानं ते शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरून काम करत होते आणि सर्वसामान्यांच्या मतदानाच्या माध्यमातून ते निवडून येत होते। प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरेंनीच फासला ना। बघा, हे सगळे प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे? प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेईमानी केली। त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या, बरोबर? त्यानंतर ते पळून गेले। हा त्यांचा इतिहास आहे। त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक आहेत ठाण्यातले, त्यांच्याविषयी न बोललेलं